भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी गडचिरोलीतल्या एका आमदारावर गंभीर आरोप केलाय। गडचिरोलीच्या राईस मिल मालकांना काही नेत्यांचे दलाल ब्लॅकमेल करतायत। राईस मिलवरील कारवाईबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडण्यासाठी पैशांची मागणी केली जाते असा आरोप परिणय फुके यांनी केलाय। या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप आणि एक व्हिडिओ क्लिप फुके यांच्याकडे आहे। या क्लिप्स ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करणार आहेत। मुळात 11 मार्च रोजी राईस मिल्स बाबत विधिमंडळात प्रश्न विचारण्यात आला, त्याच्या 2 दिवस आधीच्या या क्लिप्स आहेत असा आरोप फुके यांनी केलाय। आणि याच मुद्द्यावरती नाना पटोले पत्रकार परिषद घेत आहेत। या शेतकऱ्याला युवा पुरस्कारांनी त्याला सन्मानित केलं गेलेलं होतं। कैलाश नागरेने नावाचा हा शेतकरी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सुसाईड नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेलं आहे। आता अधिवेशन चालत असल्याच्या काळामध्ये ही घटना घडलेली आहे। सोमवारी हा मुद्दा आम्ही स्थगनच्या माध्यमातून आणू आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतचा आवाज आम्ही त्या ठिकाणी उचलू। सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे। शेतकऱ्यांच्या विषयावर ज्या पद्धतीनं राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आम्ही भरपूर दिलेला आहे। सोयाबीनला भरपूर भाव दिला, तुरीला भाव दिला, कापसाला दिला, धानाला दिला, भरपूर दिलं। तुम्ही काहीच दिलं नाही। शेतकऱ्यांच्या शेताच्या विद्युत पंपाला लाईट सुद्धा देत नाही। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव इम्पोर्ट करून बाहेरून दुसऱ्या देशातला माल आणून शेतीतला मालाचा भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे तुमचं धोरण आहे। आणि म्हणून एका तरुण शेतकऱ्यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला हादरवून घेतलेलं आहे। आणि म्हणून आम्ही ही भूमिका विधानसभेमध्ये येत्या सोमवारी मांडू आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी ही भूमिका आमची राहणार आहे। परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये दावा केला की लक्षवेधी न लावण्यासाठी पैशाची डिमांड केली गेली। धान संदर्भातली ती लक्षवेधी असं मला असा प्रश्न आता ते वरच्या सभागृहातले आमच्या सभागृहातले सदस्य नाही, वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू। त्यामुळे मला त्यांच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। पण इन जनरल लक्षवेधी किंवा प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैशाची त्यांच्या सभागृहात काय होतं त्याची आम्हाला माहिती नाही। इन जनरल म्हणत मी विधानसभा असो की तुम्हाला सांगत आहे की खालच्या सभागृहात असं होत नाही, पण वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू। बीडमध्ये नवनवीन व्हिडिओ पुढे येत आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत चालला आणि सर्वपक्षीय नेत्यांचे एकमेकांच्या विरोधात व्हिडिओ पुढे आणण्याचा प्रकार सुरू आहे। बघा, राज्यातलं जे राजकीय स्तर जे आहे ते संपवण्यामध्ये बीजेपीला यश आलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लोकांनी एका वैचारिक व्यवस्थेला निवडून दिल्यानंतर त्याला विकत घेणं आणि विकत घेऊन आपलं सरकार बनवणं हा जेव्हा नरेंद्र मोदीचं सरकार 2014 पासून या देशात आलं तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे जे राजकीय स्तर जे खालच्या पातळीवर आणण्याचं काम जे केलं गेलेलं आहे ते भाजपच्यामुळे झालेलं आहे। नरेंद्र मोदीचं सरकार आल्यामुळे झालेलं आहे, भाजपचं सरकार आल्यामुळे झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हे की या पद्धतीचं जे वातावरण राजकीय गढूळ नव्हतं तेवढं वातावरण गढूळ करण्यामध्ये भाजपचाच याचा वाटा आहे असं मी म्हणेन। हो, तुम्ही 11 मार्चला एक लक्षवेधी विधानसभेमध्ये धानासंदर्भात मांडली आणि त्याला घेऊनच परिणय फुके यांनी आरोप केले। मला त्या विषयावर आत्ता बोलायचं नाही, तो माझा विषय पण नाही आहे। त्याच्यामुळे या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही। त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील। या निमित्तानं भरडई घोटाळा जो आहे, भरडई घोटाळा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। FCIला ज्या पद्धतीने भरडई करून राईस मिल धान देत असतात, मोठा घोटाळा आहे हा तुम्ही यापूर्वी उपस्थित केला आहे। भरडई घोटाळा या निमित्तानं उपस्थित झालाय, त्याच्यावर तुमची मागणी काय? बघा, एक मोठं रॅकेट आहे ही योजना। मी स्वतः
विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही समर्थन मूल्यांचे केंद्र धान खरेदीसाठी उघडले गेले आणि त्याच्यावर व्यावसायिक व्यवस्थेने मग सुतळी खरेदी असेल, बारदाना खरेदी असेल, आता नवीन एक शोध आणला त्यांनी धान खराब होऊ नये म्हणून त्याला खाली पॅलेट देण्याचा एक निर्णय केला, त्याच्यातही भ्रष्टाचार, सुतळी न घेता पैसे काढले गेले आणि CMRच्या नावाने एक मोठा गोरखधंदा जेव्हाचं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून सुरू झालेलं आहे आणि एक मोठं जाळं सरकारची तिजोरी लुटण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यामध्ये सत्ता पक्षाचे काही दलाल त्याच्यामध्ये सामील आहेत. ही भूमिका परवा आम्ही विधानसभेत मांडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलं की मला पण याच्यामध्ये खूप गोष्टी आढळलेल्या आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असोत, अधिकारी असोत, त्याला सुतासारखं सरळ मी करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि येत्या आठवड्यामध्ये त्यांनी मीटिंग लावण्याचं आम्हाला आश्वासन सभागृहात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात येईल आणि जी शेतकऱ्यांची आणि राज्याची तिजोरीची लूट जी व्यवस्था करते आहे त्या सगळ्यांवर कडक कारवाई व्हावी आणि पुढच्या काळात असं होता कामा नये. ही योजना शेतकऱ्यांसाठीच राहावी आणि शासनाची लूट होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. पण भाऊ यामध्ये FCI आहे, फूड FCI येतं याच्यामध्ये, यासोबतच छत्तीसगडचे काही अधिकारी आहेत, केंद्र सरकारचे अधिकारी आहेत, इंटरस्टेट रॅकेट आहे. त्यामुळे संपूर्ण रॅकेटमध्ये तुमची मागणी काय आहे की केंद्र सरकार, छत्तीसगड गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट एकत्र येऊन कशी कारवाई झाली पाहिजे? बघा, आंध्र प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात रिसायकलिंग तांदूळ आणला जातो आहे. आपल्याला लक्षात असेल की जो धान आपला शेतकरी पिकवतो त्या धानाची भरडाई केली जात नाही आणि बाहेरून सस्ता तांदूळ आणून त्याचं रिसायकलिंग करू त्या तांदळाची सगळी विटॅमिन्स काढले जातात. त्याला हात लावलं तरी त्याच्यामध्ये तांदळामध्ये चुरा होतो. गरीब माणसाला जे तांदूळ मिळतं ते खाण्याला योग्य नसतं. काही कंपन्यांवर, काही ज्या राईस मिलवर कारवाई झालेली होती, पण ती कारवाई शासन पातळीवर दाबली गेली होती. त्याच्या सत्ता पक्षाच्या दलालांचा सहभाग होता. अशा पद्धतीचे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये निदर्शनास आले. त्याचे पेपर आमच्याजवळ आहे. परवा विधानसभेत ती भूमिका मी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेली होती आणि त्या सगळ्या विषयावरचं अजित पवारांनी सांगितलं की मी मीटिंग लावून हा सगळा विषय निकाली लावून पुढच्या काळात असं होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे हे प्रकरण जेव्हा त्या मीटिंगमध्ये येईल, अधिकारी राहतील, त्याच्यामध्ये काही अधिकारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि काही हे दलाल सहभागी आहेत आणि राईस मिलचे मालक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि म्हणून या सगळ्या विषयावरची एक चर्चा व्हावी आणि मी स्वतः विधानसभा अध्यक्ष असताना याच्यावरची चौकशी लावलेली होती. धान खरेदीमध्ये चौकशी लावली होती. आपल्याला माहिती असेल ते रेकॉर्डवर आहे. त्यामुळे हा एक मोठं रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त झालं पाहिजे आणि राज्याची तिजोरी आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आमची आहे. मल्हार मटण सर्टिफिकेटला घेऊन आता विरोध व्हायला लागलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत असतील, ते मंत्र्यांना हे शोभा देत नाही आणि मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. कुठेतरी जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने वारंवार अनेक जण इकडे तिकडून जात आहे अशा पद्धतीची चर्चा, तर नेमकं कसं? काल पण त्यांचे एक वक्तव्य की आता माझं काही करणं मला गृहीत धरू नका असं ते बोलले. मला काय त्यांनी काय बोललं ते मला माहिती नाही. पवार साहेब त्याच्यावर उत्तर देतील. सुधीर मुनगंटीवारांचे सूर कुठेतरी विरोधकांसोबत जुळताना दिसून येत आहे सत्तेत असले तरी. या सरकारला घरचा आहेर एक ज्येष्ठ आमदार आणि राज्याचे माजी मंत्री देताना आपण सातत्यानं पाहतो आहे. परवा त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काही अधिकारीच त्याच्यामध्ये खोडा बनतात, अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये कारवाई करावी अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. याचाच अर्थ देवेंद्र फडणवीसाचं सरकार हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असफल झालेलं आहे हा त्याचा अर्थ होतो
आणि म्हणून आता बुलढाण्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं विषय घेऊन त्यावरची सगळी जी भूमिका आहे आम्ही स्थगनाच्या माध्यमातून विधानसभेत मांडणार आहोत. त्यामुळे विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे आत्ता मीडियाच्या समोर मी या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा विधानसभेतच आम्ही ही भूमिका सरकारला मांडू आणि सरकारने प्रामाणिकपणे उत्तर दिलं पाहिजे आणि भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही या पद्धतीचं आश्वासक उत्तर सरकारने द्यावं ही भूमिका आमची राहणार आहे. अनेक योजना कुठेतरी बंद होत असल्याच्या सध्या चर्चा होत. बघा, शिंदे आणि फडणवीस यांच्यातला वाद आता काही लपलेला नाही. फडणवीसांचं सरकार आल्या एकनाथ शिंदेंच्या सगळ्या आमदारांचा जो सुरक्षा त्यांना कवच होतं ते त्यांची सगळी काढण्यात आलेलं आहे. पण भाजपच्या आमदारांचं, भाजपच्या आणि काही खासदारांचं राज्यसभेच्या त्यांचं सुरक्षा जशा तशी ठेवलेली आहे. आनंद सीधा बंद करून टाकला जो एकनाथ शिंदेनी सुरू केलेला होता. त्यामुळे फडणवीस आणि एकनाथ शिंदे याच्यातला वाद आता स्पष्ट झालेला आहे. आम्ही पुन्हा हा जेव्हा राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा चर्चा जेव्हा विधानसभेत येणार त्यावेळेस हे जे सुरक्षा ज्या आमदारांना दिलेले आहेत ते कुठल्या कारणाने दिलेले आहेत, भाजपच्या त्यांना काय काय थ्रेट आलेले आहेत त्याची माहिती दिली पाहिजे. कुठल्या कारणानं त्यांना Y+ सिक्युरिट्या दिलेल्या आहेत या माहिती आता मुख्यमंत्र्यांनी दिल्या पाहिजे. योगायोगाने त्यांच्याकडे गृह खातं आहे. एकनाथ शिंदेच्या आमदारांचे थ्रेट संपले काय, त्यांची सुरक्षा का कमी केली गेली, योजना का बंद केल्या, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्याला द्यावं लागेल. तर या संदर्भात माहिती घेऊन सोमवारी बोलू असं नाना पटोले म्हणाले. दरम्यान या प्रकरणावरून ABP माझानं काही सवाल उपस्थित केलेत. लक्षवेधी मांडण्यासाठी पैसे मागणाऱ्या नेत्यांची नावं फुके जाहीर करणार का? लक्षवेधी मांडण्यासाठी पैसे मागितले जात असतील तर राईस मिल मालकांनी पोलिसांकडे तक्रार का केली नाही? आरोप प्रथमदर्शनी सिद्ध झाले तर अशा खंडणीखोर नेत्यांवर कठोर कारवाई होणार का? उद्योजकांकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार महाराष्ट्रात कधी थांबणार? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.